नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माझ्या आईला न्याय मिळवून देणारच. माझ्या आईला मी न्याय मिळवून देणारच हा निग्रह उराशी बाळगून 5 वर्षापासून लढा देणाऱ्या शाळकरी मुलीचे डोळे हा निकाल ऐकताच पाणावले. विटा न्यायालयाने तिच्या बापाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायासाठी लढा देणाऱ्या पोलिसांना पाहून या चिमुकलीचा बांध फुटला आणि तिने पोलीस निरीक्षकांना घट्ट मिठी मारली. सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास न्यायालयाने आरोपी रामचंद्र उर्फ संतोष कदम याला फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकण्यासाठी ती आजोबा आणि मामासोबत न्यायालयात आली होती. न्यायालयाच्या आवारातून पोलीस ठाण्यात आल्यानंतरही तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. गेल्या काही काळापासून तिला भावनिकदृष्ट्या भक्कम करणाऱ्या महिला पोलीस नीलम जगदाळे आणि भाग्यश्री नांगरे हिच्यासोबत होत्या. पोलीस ठाण्यात येताच ही मुलगी थेट पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्याकडे झेपावली आणि तिने त्यांना मिठी मारली. या भाऊक प्रसंगाने पोलीस फडतरे यांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांनी तिची समजूत काढत डोळ्यावरून हात फिरवून, काळजी करू नको बाळा, स्वतःला सांभाळ, तू खूप मोठी हो आणि खूप मोठी ऑफिसर बन असा धीर दिला. 7 जून 2021 रोजी घडलेली ती भयानक रात्र या चिमुकलेच्या अजूनही डोळ्यासमोर आहे. दारूच्या व्यसनापोटी बाप आईकडे रोज पैशाची मागणी करायचा आणि मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी ही सकाळी मारहाण झाल्यावर आई तिला घेऊन मजुरीच्या कामावर गेली होती. रात्री दोघी झोपल्या असताना दारूच्या नशेत बापाने आईवर पेट्रोल ओतून काडी मारली. आई आगीच्या ज्वाळांमध्ये ओरडत बाहेर पळू लागली. तेव्हा क्रूर बापाने तिला मागून लाथ मारून तिला खाली पाडले. गळ्यावर चाकूने वार केले होते.